सुस्वागतम. भाऊसाहेब थोरात विचार प्रवाहाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार, शिक्षण, पर्यावरण आणि साहित्य या विषयावर काम करताना युवा नेते सन्माननीय सत्यजित दादा तांबे यांनी या नव्या विचार प्रवाहाची स्थापना केली आणि जिल्ह्यातून या विचार प्रवाहाच्या छावणी करता 600 अर्ज आले होते. परंतु दादांनी सिलेक्टेड असे प्रत्येक तालुक्यातून 150 कार्यकर्ते या ठिकाणी निवडलेले आहेत. म्हणजे कार्यकर्त्यांची गर्दी न करता दर्दी कार्यकर्ते, काम जीव ओतून काम करणारे कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्यांची छावणी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आज आपण आमच्या सर्वांच्या मध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं आणि भाऊसाहेब थोरात विचार प्रवाहाच्या वतीनं सन्माननीय राजीवजी खांडेकर साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आदरणीय दादांच्या प्रतिमेस आपण पुष्पांजली अर्पण करावी. त्या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर समीरजी वाळवेकर साहेब उपस्थित झाले आहेत. त्यांचे आपल्या पूर्ण परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत. धन्यवाद साहेब. मी आपले संस्थापक आदरणीय सत्यजित दादा यांना विनंती करतो की पाहुण्यांचा परिचय पण करावा. प्रशिक्षण छावणी कार्यक्रमासाठी खास करून आपल्या युवक मित्रांशी संवाद साधण्यासाठी आलेले आपण सर्वजण या असतींना टेलिव्हिजनवर बघतोच आणि टीव्हीमुळं सर आता बरेचसे चेहरे लोकांना इलेक्ट्रॉनिक मीडियात पत्रकार होण्यात जास्त रस. आता पत्रकारांना जर कोणाला विचारलं सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियात पत्रकार व्हायचं आहे, कारण सातत्याने आपले चेहरे आमच्या समोर असतात. परंतु राजीव खांडेकर जे आज आपल्याला या ठिकाणी पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, हे गेले 5 वर्ष स्टार माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून काम करतात. परंतु तत्पूर्वी त्यांनी दैनिक लोकसत्ता, दैनिक सकाळ या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकारिता केलेली आहे. महाराष्ट्रामधील जे कोणी नावाजलेले विचार करणारे चांगले पत्रकार आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. मुंबईमध्ये काम केलेलं आहे, नवी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे, नाशिकमध्ये काम केलेलं आहे आणि असं काम करत असतानाच एक वैचारिक बैठक त्यांची तयार झालेली आहे आणि त्याच्यातूनच त्यांना सातत्याने या नवनवीन संधी मिळत असतात. मूळचे सांगली जिल्ह्यातले असलेले राजीवजी यांना आत्ताच मध्यंतरी दिलेला लातूर येथील सुशीला देवी देशमुख एकमत पुरस्कार हा एक पुरस्कार अतिशय नावाजलेला पुरस्कार जो आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आपले सर्व आपल्याशी हितगुज करण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत. सर, या ठिकाणी उपस्थित असलेले जे काही तरुण कार्यकर्ते आहेत हे मुळामध्ये कुठंतरी एक सामाजिक राजकीय त्यांची काहीतरी कमिटमेंट आहे आणि त्या कमिटमेंटमध्ये त्यांना काहीतरी समाजासाठी द्यायचं आहे. समाजासाठी देत असताना तो नेताच झाला पाहिजे, राजकारणात आलाच पाहिजे किंवा तो पत्रकारात झाला पाहिजे किंवा अधिकारीच झाला पाहिजे असं नसतं. तर समाजामध्ये त्याला योगदान देताना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी योगदान द्यावं. ते कोणत्याही क्षेत्रात असो त्याला त्या क्षेत्रामध्ये योगदान देताना संधी उपलब्ध करून देणं, त्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थानं या विचार प्रवाहाचे काम आहे. इथं उपस्थित असलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही महत्वाकांक्षा आहे आणि त्या महत्वाकांक्षांना जागा करून देणं आणि त्यांना संधी देणं, त्यांना ताकद देणं हेच खऱ्या अर्थानं या भाऊसाहेब थोरात विचार प्रवाहाचे काम आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी भाऊसाहेब थोरात विचार प्रवाहाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या प्रवाहात सहभागी झालेल्या सर्व नवीन मित्रपरिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचं राजीवजी खांडेकरांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आता त्यांचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आता सत्यजितनं जसं सांगितलं तसं तुमच्याशी हितगुज करणंच मला जास्त आवडेल भाषण करण्यापेक्षा. मुळामध्ये मला ही जी काही कल्पना राबवली गेली आहे, ज्या प्रकारे पूर्ण नगर जिल्ह्यातून मुलांना एकत्र आणून त्यांचं एक 3 दिवसीय अशा प्रकारचं शिबिर आयोजित करण्याचा जो घाट घातला गेला आहे त्याच्याबद्दल खरं तर सत्यजित आणि
भाऊसाहेब विचार प्रवाहाचे बाकीचे सर्व मंडळी यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. कारण ह्या प्रकारचा उपक्रम ज्याची नितांत गरज गेल्या अनेक दिवसांपासून मला वाटत होती आणि ते कुठंतरी त्याची सुरुवात झालेली दिसते. म्हणजे या संदर्भात माझं काही बोलणं झालेलं नव्हतं, पण मला त्याची निकड खऱ्या अर्थानं भासली. एकदा मध्यंतरी शरद पवारांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं होतं की ज्यावेळेला त्यांना पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट मिळालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यावेळेला आत्ताच्या सारख्या काही भानगडी नव्हत्या की शेवटच्या क्षणी अर्ज भरल्या म्हणजे अर्ज भरून सगळ्यांनी अर्ज भरा आणि नंतर एखादं तिकीट कुणाला तरी मिळेल, ह्या प्रकारची पद्धत जेव्हा नव्हती तेव्हा 2-2 महिने आधी तिकीट जाहीर व्हायचं. आणि मग त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला तिकीट दिल्यानंतर मग मी पहिल्यांदा संपूर्ण बारामतीचा एक दौरा माझा करून झाला इलेक्शन व्हायच्या आधी साधारण महिनाभर. नंतर मग महाबळेश्वरमध्ये त्यांचं अशाच प्रकारचं निवासी शिबिर आयोजित केलं होतं ज्याच्यामध्ये असे साहित्य, राजकारण, कायदा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना बोलवून त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी त्यांना दिली होती. आणि यशवंतरावांच्या काळामध्ये या प्रकारचे उपक्रम त्याला वरूनच आशीर्वाद असल्यामुळं खूप नेटकेपणानं चांगल्यापणानं होत होते आणि त्याचे परिणाम नंतरच्या काळामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे तळागाळातले अशी कार्यकर्ती मुलं राज्याच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर वेगवेगळे विषय हाताळताना त्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसलं होतं. नंतरच्या काळामध्ये ही पद्धत लोप पावली, विचारांची फारशी गरज नाही असं एकूण चित्र निर्माण झालं. आणि मग मला आता येताना असं सांगितलं की नगरमध्ये असे प्रयोग होत होते, पण ज्या प्रकारचा प्रयोग आता होतोय हा खरंच अनुकरणीय आहे अशासाठी की याच्यातूनच आपल्याला भावी काळामध्ये वेगवेगळ्या